क्षेत्रामध्ये काम करणारी एकमेव संघटना जर आपण म्हटलं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे केवळ आम्ही नाही तर जगविख्यात झालेलं आहे, आपल्याला माहित आहे। आपण सर्व विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी परिषदेला सुपरिचित विद्यार्थी आहोत। आणि ॲग्रीव्हिजन म्हणजे जे आपलं कृषी विद्यार्थी कार्य आहे विदर्भ प्रांताचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एक आयाम, त्या विद्यार्थी परिषदेचा आपल्याला परिचय व्हावा आणि त्या विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी आपल्याला कळावी, यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काय आणि विद्यार्थी परिषदेची स्थापना कशी हे तुम्हा सर्वांच्या पुढे मांडण्याकरिता आले। स्वातंत्र्याच्या नंतर भारताच्या हजारो वर्षापासून गौरवशाली वैभव संपन्न परंपरा लक्षात ठेवता भारताला पुन्हा आधुनिक विकसित एवं परिस्थितीजन्य दोषांपासून मुक्त करणं हा स्वप्न सर्व जग बघत होतं। कुठेतरी या विद्यार्थ्यांची आवाज होण्याची गरज होती, कुठेतरी अपने पढ़ाई के साथ साथ लढाई हा आवाज उठवण्याची गरज होती, स्वतःसाठी संघर्ष करण्याची गरज होती। त्याच वेळेस काळाची गरज पाहता काही युवकांनी समृद्धीयुक्त आणि संस्कार रहित नवी दिशा बनवण्यासाठी विविध महाविद्यालय विश्वविद्यालय परिसर विद्यापीठांमध्ये एक गतिविधी सुरू केली आणि त्याच गतिविधीचं देशव्यापी गतिविधीचं बीजारोपण जे झालं ते बीजारोपण झालं म्हणजे 9 जुलै 1949 आणि हे छात्र संघटन सुरू झालं। या छात्र संघटनेचं नाव ठरलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे विद्यार्थी केंद्रित। विद्यार्थी हा विद्यार्थी परिषदेचा आत्मा आहे। जसा आपल्या शरीराला पाठीचा कणा असतो त्याच पद्धतीने विद्यार्थी हा विद्यार्थी परिषदेचा पाठीचा कणा आहे हे म्हणायला हरकत नाही। विद्यार्थी परिषदेचा एक उद्देश होता की राष्ट्र पुनर्निर्माण, राष्ट्र निर्माण होते पण राष्ट्र भारत जे म्हणतो आपण सुजलाम सुफलाम देश, जहाँ म्हणतो की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा वो भारत देश है मेरा। मग जो भारत देश सगळ्या समृद्धीने युक्त आहे अशा देशाचा राष्ट्र पुनर्निर्माण म्हणजे भारताला भारत बनवून ठेवण्याचं कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हाती घेतलं। विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रित ठेवून दलगत राजनीतीच्या वर उठून रचनात्मक दृष्टिकोनाने सकारात्मक दृष्टिकोनाने सगळ्या विषयांना बघायचं आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीला दिशाला देशाला सर्वोपरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीमध्ये देशाला सर्वोपरी ठेवायचं कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार केलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे काय? भारतीय मूल्य आणि संस्कृतीची धरोहर जी आहे ती नियमित ठेवण्यावर जोर देते, ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जे आपलं आद्य कर्तव्य आहे। भारताची एकता आणि अखंडता साठी विचार करण्याचा जो भाव आपल्यामध्ये निर्माण करते, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करते, ती म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। शिक्षण प्रणालीमध्ये सुधार आणण्यासाठी व विविध कार्यक्रम आणि गतिविधींच्या माध्यमातून देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती आणि देशाप्रती आत्मीयता आणि देशाप्रती स्वाभिमान आणि समाजाप्रती आत्मीयता निर्माण करण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते। देशाला जोडून असलेला समजा आतंकवाद, अलगाववाद, भ्रष्टाचार आणि अन्य कुठलाही राष्ट्रविरोधी देशविरोधी गतिविधींच्या विरोधात आवाज उचलणारी संघटना जर कुठली असेल, आवाज उचलणारा कुठला जर विद्यार्थी असेल तो विद्यार्थी परिषदेचा विद्यार्थी। जहां हुआ तिरंगे का अपमान वही करेंगे तिरंगे का सम्मान हे जर कोणी सांगितलं असेल, हे जर कोणला फ्रंट लाईन मध्ये येऊन जर कोणी बोलणारा विद्यार्थी असेल तर तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विद्यार्थी। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे हा भाव सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत करणारं संघटन म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। सन 1971 ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांप्रती आपली भूमिका जागृत केली आणि सांगितलं की छात्र कल का नहीं तो अपितु वो आज का नागरिक है। म्हणजे विद्यार्थी हा उद्याचा नाही तर वर्तमानातला नागरिक आहे। त्याला उद्याची चिंता नाही, त्याला भविष्याची चिंता नाही, त्याला इतिहासाची चिंता नाही, त्याला वर्तमानात जगण्याचं साहस आणि भविष्यातला वेध घेण्याचं साहस जर कोणी शिकवलं असेल तर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिकवले। जेव्हा ज्या काळामध्ये असं सांगितलं जात होतं की विद्यार्थी परिषद किंवा एक देशातला युवा जो आहे तो उपद्रवी युवा आहे, उपद्रवी म्हणजेच काय तर न्यूशन्स क्रिएट करणारा युवा आहे, त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही भूमिका बजावून दाखवली की देशाचा युवा हा न्यूशन्स क्रिएट करणारा नसून तर नेशन्स पॉवर क्रिएट करणारा आहे। त्याच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये म्हणतात की स्टुडंट पॉवर इज अ नेशन्स पॉवर अँड नेशन्स पॉवर इज अ स्टुडंट पॉवर। छात्र शक्ती ही राष्ट्र शक्ती है, राष्ट्र शक्ती ही छात्र शक्ती है हा नारा तेव्हा गुंजला जातो। त्यांनी सांगितलं या देशाला अशा शिक्षणाची आवश्यकता आहे। आपल्याला माहिती आहे आपण करिअर
आपण करिअरसाठी शिकतो, आपण स्वतःसाठी एक करिअर बनवण्यासाठी आपली ध्येय दिशा ठरवण्यासाठी शिकत असतो. परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणते की या देशाला अशा शिक्षणाची आवश्यकता आहे जी केवळ स्वतःच्या करिअरचा नाही तर या देशवासियांचा विचार करणारा आणि विचार करण्याचा संकल्प घेणारा युवा तयार व्हावा, अशा शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून म्हणते की शिक्षा जीवन केले आणि जीवन वतन केले हा भाव सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण घेता घेता रुजवण्याचं कार्य करते. आणि हाच भाव आज कृषी जी समिट आहे या माध्यमातून, कृषी म्हणजे काय तर देशाला उभारण्यासाठी, देशाच्या विकसित भारतासाठी एक स्तंभ म्हटलं तर कृषी आहे. आणि कृषी क्षेत्रातले विद्यार्थी सुद्धा देशाच्या विकासासाठी आपली महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे शिक्षा जीवन केले आणि जीवन वतन केले हा भाव तुमच्याही मनात जागृत व्हावा म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ॲग्री विजन स्थापित